नमस्कार. संस्कृत मैत्र या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. संस्कृत साहित्याशी मैत्री व्हावी हा या चॅनलचा उद्देश आहे की आपला जो प्राचीन ठेवा आहे, प्राचीन साहित्य आहे, वैभवशाली आपला वारसा आहे, त्या वारशाची ओळख करून घेणं कुठंतरी आवश्यक आहे. त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न आपण वेगवेगळ्या व्हिडिओजमधून करत असतो. आजचा विषय महाभारत असा आहे. आणखीन नेमकेपणानं सांगायचं तर महाभारतातील व्यक्तिरेखा. महाभारत हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. महाभारतात सगळं काही आहे. मुळात महाभारतातच असं म्हटलं आहे की जे इथं आहे तेच जगात सगळीकडे आहे. यत इह अस्ति तत् सर्वत्र. आणि जे इथं नाही ते जगात कुठेही मिळणार नाही. आणि महाभारत तसंच दिव्य, अद्भुत आणि भव्य आहे सुद्धा. या महाभारतातली एक व्यक्तिरेखा आज आपण बघायला सुरुवात करणार आहे. ती आहे अर्जुनाची. अर्जुनाची व्यक्तिरेखा बघत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की व्यासांनी सुद्धा महाभारताची रचना करत असताना नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं अशी सुरुवात केलेली आहे. त्या नराचा अवतार म्हणजे साक्षात अर्जुन आहे. महापराक्रमी आहे, धनुर्धर आहे, अमोघ शस्त्रवेत्ता आहे, ज्ञानी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं विनम्र आहे, चारित्र्य संपन्न आहे. असं अर्जुनासारखं अलौकिक पात्र, अर्जुनासारखी अलौकिक व्यक्तिरेखा महाभारतामध्ये सुद्धा सापडणं थोडीशी दुर्मिळ आहे. महाभारतामध्ये सर्व प्रकारच्या व्यक्तिरेखा आहेत, सर्व प्रकारची माणसं आहेत. कोणत्याही काळाचा आपण अभ्यास केला, कोणत्याही काळामध्ये आपण गेलो तरी शेवटी सगळेजण हे माणसासारखे वागणारे असतात. त्यांच्या चरित्रामध्ये गुणही असतात, त्यांच्या चरित्रात दोष देखील असतात. अर्जुनाचं चरित्र हे अधिक गुणांनी युक्त असं असणारे चरित्र आहे. अर्जुन ज्या धनुर्विद्येची परंपरा पुढे नेतो ती साक्षात प्रभू श्रीरामचंद्रांची आहे, ती परशुरामांची आहे, ती भीष्मांची आहे, ती भगवान श्रीकृष्णांची धनुर्विद्येची परंपरा आहे. ही परंपरा पुढे नेण्यासाठी त्यानं जे ज्ञान संपादन केलं, जे कौशल्य संपादन केलं ते कष्टसाध्य होतं. त्याच्यासाठी अर्जुनाला प्रचंड कष्ट सहन करावे लागले. अर्जुन हा साक्षात इंद्राचा पुत्र. इंद्राचा पुत्र असं मी म्हणत असताना त्याच्यामागं माझ्या मनामध्ये ही भावना आहे की इंद्र हा देवांचा राजा आहे. इतकंच नव्हे तर जवळपास 1/4 ऋग्वेदातील ऋचा आणि मंत्र हे इंद्रासाठी समर्पित आहेत. अशा साक्षात देवेंद्राचा पुत्र असणारा देवदुर्लभ वारसा घेऊन आलेला हा अर्जुन, वडिलांचा आकस्मिक झालेला मृत्यू, धृतराष्ट्र प्रभृतींचं, दुर्योधन प्रभृतींचं त्या राजवाड्यातलं सगळं राजकारण यांना पुरून उरला आणि इकडं तिकडं कुठंही लक्ष न देता याच्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन त्यानं अत्यंत दुर्लभ अशी धनुर्विद्या आत्मसात केली. अर्जुनाचं जे गुणवर्णन आहे, बाह्य वर्णन आहे, त्यात अर्जुन हा सावळा होता, अर्जुन हा आजानुबाहू होता आणि या सगळ्यांपेक्षाही अर्जुन हा अत्यंत मेहनती होता. द्रोणाचार्यांचं शिष्यत्व त्याने जेव्हा स्वीकारलं, अर्थात द्रोणाचार्य या सगळ्या कुरुराजकुलाचे, कुरुराजपुत्रांचे गुरु होते, पण त्यांना हे लक्षात आलं की अर्जुन हा विशेष विद्यार्थी आहे आणि द्रोणाचार्यांनीही त्याची परीक्षा घेतल्यानंतर मुक्त कंठानं त्याला धनुर्विद्या प्रदान केली. पण अर्जुनाचं समाधान इथपर्यंतच झालं नाही. अर्जुन सतत एक विद्यार्थी म्हणून नवनवीन गोष्टी आत्मसात करत असे. लक्षभेद करण्यासाठी रात्रंदिवस त्यानं सराव केला आहे, रात्रीच्या रात्री त्यानं सराव केलेला आहे. आणि या सगळ्यामधून अर्जुन एक उत्तम योद्धा, पराक्रमी वीर म्हणून उदयाला आला. आणि ज्या वेळेला या सगळ्या राजकुमारांची परीक्षा करण्याची वेळ आली त्यावेळेला अर्जुनाच्या समोर कर्ण उभा राहिला. नेहमी अशी एक तुलना केली जाते की अर्जुन हा फारसा श्रेष्ठ नव्हता आणि कर्ण त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं श्रेष्ठ होता, अशी तुलना केली जाते. पण अर्जुनाच्या बाबतीत नेहमी त्याच्यावरती त्याच्या अभ्यासकांनी किंवा एकूण अनेक अभ्यासकांनी अर्जुनाच्यावरती अन्याय केलेला आहे की अर्जुनानं कधीही मी कुणापेक्षा श्रेष्ठ आहे, अमुकाची मला बरोबरी करायची असा आविर्भाव, अशी स्पर्धा कधीच केलेली. परंतु अचानक कुणीतरी एक तरुण योद्धा येतो आणि आपल्याशी प्रतिस्पर्धी म्हणून आपल्या समोर उभा राहतो, स्पर्धा करतो आणि आपल्याला आव्हान देतो, हेही अर्जुनाला नवीन होतं.
परंतु अर्जुनानं आपलं लक्ष कधीही स्पर्धेवरती केंद्रित केलं नाही. अर्जुनानं आपलं लक्ष आपल्या पराक्रमावर, कर्तृत्वावर आणि कौशल्यावरती केंद्रित केलं. त्या प्रसंगानंतर सुद्धा जेव्हा आपल्याला अर्जुनाची धनुर्विद्या दिसते, अर्जुनाचा पराक्रम दिसतो, तो विशेष करून द्रौपदी स्वयंवराच्या वेळेला दिसतो. इतक्या संपूर्ण भारतवर्षामधून आलेल्या अनेक पराक्रमी राजांना, योद्ध्यांना ते ते जे धनुष्य होतं ते धनुष्य उचलता सुद्धा आलं नाही. ते धनुष्य अर्जुनानं उचललं. जो अतिशय कठीण असा पण होता तो त्यानं पूर्ण केला. त्यानं त्या मत्स्यभेद तर केलाच, पण त्यावेळेला जे योद्धे तिथं जमलेले होते त्या सगळ्या योद्ध्यांशी त्यानं भीमासमवेत युद्ध केलं. आणि ते युद्ध करत असताना तो कुठेही डगमगला नाही आहे. एवढंच नव्हे तर त्यानं कर्णाचा पराभव केला. त्या युद्धाचा खरं तर आपण म्हणू अगदी चिकित्सक पद्धतीने अभ्यास करायचा तर निर्णय लागला नाही, परंतु कर्ण तिथून निघून गेला. अर्जुनासमोर त्या युद्धात कर्णाचा निभाव लागला नाही. या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यानंतर जेव्हा आपण अर्जुनाचं चरित्र बघतो तेव्हा हे लक्षात येतं की नियतीनं त्याला म्हणावा तसा न्याय दिला नाही. असं हे अर्जुनाचं अद्भुत असणारं चरित्र आहे. अर्जुनाचा पहिला पराक्रम हा आपल्याला स्पष्टपणानं दृगोच्चर होतो, दिसतो तो द्रौपदी स्वयंवराच्या वेळेला. द्रौपदी स्वयंवरापर्यंतच्या अर्जुनाच्या चरित्राचा भाग आपण बघितला. खरं तर आपल्याकडं अर्जुनाच्या चरित्राविषयी, व्यक्तिरेखेविषयी बोलण्यासारखं पुष्कळ आहे, पण एका व्हिडिओचा आपल्याला जो काही वेळ मिळतो ती कालमर्यादा लक्षात घेऊन आपल्याला खरं तर हे चरित्र, ही व्यक्तिरेखा संक्षेपानं बघावी लागते. तुर्तास आज इथंच थांबतो. तुम्ही हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.